महाराष्ट्र बचाव अभियान अंतर्गत नंदुरबार शहरात छत्रपती शिवाजी नाट्यगृहात जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले। कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते म्हणून अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राष्ट्रीय संघटक प्राध्यापक श्याम मानव तर अध्यक्ष म्हणून राजेंद्र पाटील हे होते। प्रमुख उपस्थिती बिरसा क्रांतीचे संस्थापक अध्यक्ष दशरथ माडावे, अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष सुरेश झिरमुरे व जळगावचे विनोद सपकाळे हे होते। श्याम मानव यांनी आपल्या जाहीर सभेत सांगितले की या देशात जाणीवपूर्वक माणसामध्ये भेद निर्माण केला जात आहे। जातीत भांडणे लावून जातीत तेढ निर्माण केला जात आहे। उच्च नीचतेचे दर निर्माण केले जात आहे। गरीब श्रीमंतांची पराकोटीची विषमता पाहायला मिळत आहे। या देशात संविधान संपवण्याचे कट कारस्थान केले जात असून मनुस्मृती लावण्याचा तयारीत बीजेपी आणि RSS काम करीत आहेत। म्हणून संविधान वाचवण्याची गरज निर्माण झाली असून कारण संविधानात समता, स्वातंत्र्य, बंधुता आणि न्याय आहे। या सर्व भारतीयांना एक समान संविधानाने गुंफले असून हेच मुळात बीजेपीला खटकत असल्याने ते संविधान बदलू इच्छितात। म्हणून देश बचाव महाराष्ट्र बचाव अभियान घेण्याची गरज भासत आहे। झाला आहे एवढंच नव्हे तर माणूस म्हणून त्याला सन्मान मिळालेला आहे हे पहिल्यांदा घडलेलं आहे आणि म्हणून मला माणूस असं म्हणताय। परंपरेनुसार जर मला बोलावं लागलं असतं तर मला म्हणावं लागलं असतं की श्याम मानव नावाचा एक शूद्र तुमच्या पुढ्यामध्ये बोलतो आहे, कारण मी एका शेतकऱ्याचा मुलगा असल्यामुळं हीच या देशामध्ये सर्वसामान्य माणसाची ओळख आहे। कदाचित तुम्ही म्हणाल नाही हो सर, काही लोक असं असतात, काही लोक 96 कुळी असतात, काही लोक अमुक असतात, काही लोक तमुक असतात। सगळे हे आपले डोक्यातले भ्रम आहे, दुसरं काही नाही। म्हणून मी एका प्रसंगापासून मी सुरुवात करतो आहे। या देशावर अतिशय क्रांतिकारक असणारे, विचारांच्या क्षेत्रामध्ये पुरोगामी असणाऱ्या इंग्रजांचं राज्य होतं। 1899 सालची ही गोष्ट आहे। कोल्हापूर संस्थानचे शाहू महाराज पंचगंगा नदीमध्ये स्नान करत होते आणि त्यांचं स्नान सुरू असताना त्यांच्या पदरी नोकर असणारा एक ब्राह्मण त्यांच्या पुढ्यामध्ये मंत्र म्हणत होता। हे जे मंत्र आहेत ते पुराणातले आहे असं त्यांच्या एका ब्राह्मण मित्रांनी त्यांच्या लक्षात आणून दिलं। स्वाभाविकच शाहू महाराजांनी प्रश्न विचारला आपल्या पदरी नोकर असणाऱ्या ब्राह्मणाला, का रे बाबा, तू माझ्या पुढ्यामध्ये मंत्र म्हणतो आहे ते पुराणातले का म्हणतोय, वेदांमधले का नाही म्हणत? यावर त्यांच्या पदरी अनेक वर्षांपासून नोकर असणारा शाहू महाराजांकडनं पगार घेणारा ब्राह्मण म्हणाला, राजे महोदय, तुम्ही जरी राजे असला तरी जन्माने तुम्ही शूद्र आहात आणि शूद्रांना वेद ऐकण्याचा अधिकार नाही। त्यामुळे मला जरी वेदांमधले मंत्र येत असले तरी मी तुमच्या पुढ्यामध्ये म्हणू शकत नाही। तुमचा जो अधिकार आहे पुराणातले मंत्र ऐकण्याचा, तेवढेच तुमच्या पुढ्यामध्ये मी म्हणतो आहे। शाहू महाराजांना राग आला, त्यांनी त्याला नोकरीवरनं काढून टाकलं, त्याचा पगार बंद झाला। अख्ख्या महाराष्ट्रामध्ये आग लागली, पुण्यामध्ये प्रचंड मोठी आग लागली। पुणे त्यावेळेस अख्ख्या भारताचं सांस्कृतिक शहर होतं। पुण्यामध्ये जी आग लागली त्याचं उत्तर देताना खरं म्हणजे त्याचं कारण असं होतं की लोकांची चर्चा सुरू झाली की शाहू महाराज एक क्षत्रिय आहेत की शूद्र आहेत। अनेक आर्ग्युमेंट सुरू झाली। त्याला उत्तर देताना काँग्रेसचे पुढारी बाळ गंगाधर टिळक यांनी छानपैकी अग्रलेख आणि लेख लिहून उत्तर दिले। ते म्हणाले की शाहू महाराज एक क्षत्रिय आहेत की शूद्र आहेत याची चर्चा ही निरर्थक आहे, कारण कलियुगामध्ये दोनच वर्ण शिल्लक आहेत, एक ब्राह्मण आणि दुसरा शूद्र। क्षत्रिय वर्ण आणि वैश्य वर्ण कलियुगामध्ये रद्दबातल झालेले आहेत, ते सस्पेंड झालेले आहेत। त्यामुळे शाहू महाराज हे शूद्रच आहेत आणि शूद्रांना वेद ऐकण्याचा अधिकार नाही हे धर्मवचन आहे। त्यामुळे ब्राह्मणाने जे म्हटलं ते सत्य आहे, उलट त्यांनी आपल्या धर्मानुसार तो वागलेला आहे।
शाहू महाराजांनी त्याला नोकरीवरनं काढून टाकलं, हे धर्मबाह्य कृत्य आहे, त्याच्यावर केलेला अन्याय आहे. स्वाभाविकच लोकांनी प्रश्न विचारला. प्रश्नोत्तरांमध्ये प्रश्न वारंवार विचारला जात होता की शिवाजी महाराजांचे वंशज शाहू महाराज आहे, शिवाजी महाराज जर क्षत्रिय आहे तर शाहू महाराज सुद्धा क्षत्रिय आहे, मग तुम्ही त्यांना शूद्र कसे काय म्हणता. यावर काँग्रेसचे पुढारी लोकमान्य टिळक लिहितात, शिवाजी महाराजांचा ज्यावेळेस 1674 साली राज्याभिषेक झाला त्यावेळेस गागाभट्ट नावाच्या ब्राह्मणानं राज्याभिषेक करताना शिवाजी महाराजांबाबत तात्पुरता अपवाद केला होता. तुम्हा सगळ्यांना ही कथा माहित आहे की ज्या शिवाजीराजांनी आपल्या आयुष्यामध्ये कधी जात पाळली नाही, अस्पृश्यता पाळली नाही, वेगवेगळ्या जाती धर्माच्या लोकांना सोबत घेऊन सुराज्य निर्माण केलं, ज्यांच्या सुराज्यामध्ये महार किल्लेदार होते, रामोशी सेनापती होते, मुस्लिम सेनापती आणि किल्लेदार होते, त्या शिवाजीराजांनी सगळ्या 18 पगड जातीच्या लोकांना सोबत घेऊन हे राज्य